पोलीस उपनिरीक्षक अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2016. प्रश्न पहिला. पुढीलपैकी कोणत्या राज्याने ई-तुरुंग हा प्रकल्प सुरू केला आहे? पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू, जम्मू काश्मीर. उत्तर आहे जम्मू काश्मीर. क्वेश्चन नंबर 2. जोड्या लावा. लेखक, ग्रंथ. शैलेंद्र सिंह. याचं आन्सर आहे हशिये पर. रमेशचंद्र शहा, विनायक. जी.एच. नायक, उत्तरार्ध. माधवी सरदेसाई, मंथन. अयोग्य कथन ओळखा. नीती आयोग 1 जानेवारी 2015 पासून अस्तित्वात आला. 2. नीतीच्या उपाध्यक्षाची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे केली जाते. 3. राजनाथ सिंह, अरुण जेटली हे नीतीचे पदसिद्ध सदस्य होत. 4. नीती आयोगाचे अध्यक्ष नरेंद्र मोदी आहेत. दुसरा. नीतीच्या उपाध्यक्षाची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे केली जाते. LPG सबसिडी सोडण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? जानेवारी 2017 पर्यंत. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, महाराष्ट्र. भारतात खालीलपैकी कोणत्या 3 महिला प्रथमच लढाऊ विमानाच्या वैमानिक बनल्या? ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, अवनी चतुर्वेदी, भावना कांत, मोहना सिंह. अयोग्य कथने ओळखा. ए. दहशतवाद विरोधी पोलीस पथकाची स्थापना महाराष्ट्रामध्ये 2004 साली झाली. बी. गीता चव्हाण या महाराष्ट्राच्या पहिल्या ATS महिला अधिकारी बनल्या. सी. मीरा बोरवणकर या ATSच्या पोलीस आयुक्त म्हणून काम करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. ए आणि बी योग्य आहे. ए. दहशतवाद विरोधी पोलीस पथकाची स्थापना महाराष्ट्रामध्ये 2004 साली झाली. बी. गीता चव्हाण या महाराष्ट्राच्या पहिल्या ATS महिला अधिकारी बनल्या. 7. रिओ ऑलिम्पिक 2016 बाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाही? बरोबर नाही. दुसरा. PV सिंधू ही ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी दुसरी भारतीय महिला ठरली. हे बरोबर नाही. आणि बाकीचे ऑप्शन होते. PV सिंधू ही ऑलिम्पिक पदक जिंकणारी सर्वात तरुण भारतीय ठरली. साक्षी मलिक ही ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकणारी एकमेव महिला कुस्तीगीर ठरली. ललिता बाबर ही धावण्याच्या प्रकारात अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी दुसरी भारतीय महिला ठरली. कर्करोग कोशिकांची माहिती प्राप्त करण्याच्या हेतूने 3D तंत्राचा शोध लावणारे प्रमुख वैज्ञानिक कोण? आठवा आहे पहिला, जयंत खंडारे. 9. संयुक्त राष्ट्र संघटनेने 2017 हे वर्ष आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे. 4. विकासासाठी शाश्वत पर्यटनाचे आंतरराष्ट्रीय वर्ष. क्वेश्चन नंबर 10. रविचंद्रन अश्विनने सर्वात कमी कसोटी सामन्यात 250 बळी घेऊन कोणत्या खेळाडूचा विक्रम मोडला? 4. डेनिस लिली. 11वा मॅथ. 12, 13, 14, 15, 20 पर्यंत मॅथ. 21वा बघू. खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही? वेण्णा, कोयना, वारणा, येरला. 21. 4 येरला. जोड्या जुळून योग्य पर्याय निवडा. लोह खनिज आणि प्रदेश दिले. आपण डायरेक्ट आन्सर बघू. खनिज आणि आन्सर बघू. लोह खनिज, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया. बॉक्साईड, कोल्हापूर, सातारा, सांगली. क्रोमाइट, भंडारा, नागपूर,
सिंधुदुर्ग. ॲबेस्टॉस अहमदनगर. क्वेश्चन नंबर 23. खालील विधाने पहा. याचा आन्सर आहे 23 व 4. वरील सर्व विधाने बरोबर आहेत. विधान ए. सातपुडा पर्वत गोंड जमातीचे प्रमुख निवासस्थान आहे. विधान बी. गोंडी ही गोंड जमातीची भाषा आहे. विधान सी. गोंड जमातीत सेवा विवाह केला जातो. जोड्या जुळून योग्य पर्याय शोधा. 24 पहिला. सिंधुदुर्ग, वेंगुर्ला, शिरोडा, देवबाग. रायगड, किहीम, हरिहरेश्वर. रत्नागिरी, हर्णे, हेदवी, जयगड, वेलणेश्वर. मुंबई, गिरगाव, जुहू, वर्सोवा. महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला? 25/4 1972. क्वेश्चन नंबर 26. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या अपप्रचारास उत्तर देण्यासाठी डॅश डॅश हे वृत्तपत्र सुरू केले. 4. वर्तमान दीपिका. 7. परमहंस सभेच्या अहमदनगर शाखेचे सभासद कोण होते? 2. कासमबाई महदजी ढालवानी. लोकशाही स्वराज्य पक्षाच्या स्थापनेत डॅश डॅश यांचा सहभाग होता. 28/4 ए, बी, सी. जमनादास मेहता, रामराव देशमुख, रामभाऊ मंडलिक. क्वेश्चन नंबर 29. खालीलपैकी कोणत्या संस्थांची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली होती? 4. ए, बी, सी, डी. ए. ज्ञानप्रसारक मंडळी. बी. बॉम्बे असोसिएशन. सी. लंडन इंडियन असोसिएशन. डी. ईस्ट इंडिया असोसिएशन. क्वेश्चन नंबर 30. मद्रास लेबर युनियन. 1929. 1918. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. 1930 आहे. ऑप्शन नंबर 3 आहे ना. ओके. मद्रास लेबर युनियन 1918. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस 1920. गिरणी कामगार संघ 1927. नॅशनल ट्रेड युनियन फेडरेशन 1929. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? 31. क्वेश्चन नंबर 31 व 3 आहे. यांपैकी एकही नाही. ओके. ए विधान होतं, भारतीय राज्यघटनेची 9वी अनुसूची ही राज्य विधिमंडळाच्या जमीन सुधारणाविषयी काही कायदे व ठरावासंबंधी आहे. भारतीय राज्यघटनेची 10वी अनुसूची ही 1985च्या 52व्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट केली असून ती पक्षांतराच्या कारणावरून अपात्रतेसंबंधीच्या तरतुदी आहेत. सी. भारतीय राज्यघटनेच्या 11व्या अनुसूचीत नगरपालिकांचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्यासंबंधीच्या तरतुदी आहेत. अयोग्य कथन ओळखा. 32. क्वेश्चन नंबर 32 आहे. 3. विधान परिषदेचे 1/3 सदस्य पदवीधर मतदारसंघाद्वारे निवडले जातात. आणि बाकीचे ऑप्शन होते. जम्मू व काश्मीरच्या विधान परिषदेत 36 सदस्य आहेत. सिक्कीमच्या विधान परिषदेत 32 सदस्य आहेत. दर 2 वर्षांनी विधान परिषदेचे 1/3 सदस्य निवृत्त होतात. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? क्वेश्चन नंबर 33. 4. आपल्या सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ती आदर्श तत्त्वे रशियन राज्यक्रांतीकडून घेतली आहेत. आणि बाकीचे ऑप्शन होते. सरनामा न्यायालयाद्वारे अंमलात आणता येत नाही. राज्यघटनेस प्रस्थापित आणि विकसित करण्यायोग्य जी उद्दिष्टे आहेत ती सरनाम्यातून व्यक्त होतात. सरनाम्यातून राज्यघटनेचे आपल्या अधिकाराचे स्रोत कोणाकडून प्राप्त केले आहे ते स्पष्ट होते. क्वेश्चन नंबर 34. भारत सरकार कायदा 1919चे कोणते प्रमुख वैशिष्ट्य नव्हते? 34. मुस्लिमांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व. आणि बाकीचे ऑप्शन होते. प्रांतामध्ये द्विशासन पद्धती, प्रांतावर केंद्रीय नियंत्रणाचे शिथिलीकरण, भारतीय विधानमंडळ अधिक प्रातिनिधिक बनविणे.
क्वेश्चन नंबर 35. शेती उत्पन्नावरील कर राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये खालीलपैकी कोणी सोपविले आहेत? 35 भारतीय राज्यघटना. क्वेश्चन नंबर 36. लोकायुक्त ही यंत्रणा सर्वप्रथम डॅश डॅश या राज्यात डॅश डॅश साली निर्माण करण्यात येऊन कार्यान्वित झाली. 36 पहिला महाराष्ट्र 1971. क्वेश्चन नंबर 37. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 37वा आन्सर दिलाय. क्वेश्चन ऑप्शन नंबर 2 फक्त बी. बी हे राज्यपालांना विधानसभा आणि विधान परिषदेला संबोधित करण्याचा अधिकार आहे. जोड्या लावा भारत संविधानाचे प्रथम परिशिष्टाच्या संदर्भात. भाग ए ब्रिटिश भारतातील प्रांत. भाग बी संस्थानिक राज्य. भाग क केंद्रीय प्रशासकीय राज्य. भाग ड अंदमान निकोबार. काही अधिकार सर्व व्यक्तींसाठी उपलब्ध असतात, परंतु काही अधिकार हे फक्त नागरिकांसाठी असतात. ते अधिकार कोणते आहेत? 39वा चौथा फक्त बी आणि डी. कायदा बी शासकीय नोकरीमध्ये संधीची समानता. डी भाषण व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? क्वेश्चन नंबर 40 ऑप्शन नंबर 3 वरील सर्व. भारताच्या संविधानाच्या कलम 280 मध्ये वित्त आयोगाची तरतूद आहे. आंतरराज्य परिषदेची स्थापना करण्याचा अधिकार राष्ट्रपतीस असतो. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात संसदेस राज्यसूचीतील विषयावर कायदा करता येतो. अखिल भारतीय सेवेच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्य सरकारवर नियंत्रण ठेवते. क्वेश्चन नंबर 41. राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नेमणूक कोण करते? 41 ऑप्शन नंबर 3 राज्याचे राज्यपाल. क्वेश्चन नंबर 42. केंद्रीय माहिती आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारा पंतप्रधान अध्यक्षपदी असणाऱ्या व डॅश डॅशचे विरोधी पक्षनेते आणि प्रधानमंत्री नामनिर्देशित केंद्रीय कॅबिनेट मंत्रीच्या समितीच्या शिफारशीनुसार करील. 42 दुसरा लोकसभा. क्वेश्चन नंबर 43. ज्या माहितीचा विषय अन्य सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजाशी अधिक संबंधित असेल अशी माहिती मिळवण्यासाठी एखाद्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे अर्ज करण्यात आला असेल, त्या बाबतीत त्यांच्याकडे असा अर्ज करण्यात आला आहे ते सार्वजनिक प्राधिकरण असा अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून डॅश डॅशपेक्षा अधिक विलंब न करता संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाकडे हस्तांतरित करील. 43 दुसरा 5 दिवस. माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 2F अनुसार माहिती या शब्दात खालीलपैकी कोणत्या बाबी अंतर्भूत होतात? 44 चौथा वरील सर्व. अभिलेख, दस्तऐवज, ज्ञापने, ईमेल, अभिप्राय, सूचना. क्वेश्चन नंबर 45. कोणतीही व्यक्ती राज्य जनमाहिती अधिकाऱ्याच्या निर्णयाने व्यथित झालेली आहे तर निर्णय प्राप्त झाल्यापासून डॅश डॅश दिवसांच्या आत त्या व्यक्तीला सार्वजनिक प्राधिकरणांमधील यथास्थित राज्य जनमाहिती अधिकारी यांच्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अशा अधिकाऱ्याकडे अपील करता येईल. 45 तिसरा 30. ई क्रांती हा शासनाचा डिजिटल इंडिया प्रोजेक्ट खालीलपैकी कोणत्या उद्देशाने बनवला आहे? क्वेश्चन नंबर 46 तिसरा सर्व इलेक्ट्रॉनिक सेवा पुरवठा. कोणते तंत्र इलेक्ट्रॉनिक गुन्ह्याच्या तपासामध्ये वापरले जाते? 47 तिसरा वरीलपैकी सर्व. ट्रिप वायर्स, हनीपॉट्स, कॉन्फिगरेशन तपासणी साधने, ऑपरेटिंग सिस्टीम संदेश. 48 तिसरा 48 जास्तीत जास्त संगणक एका मोठ्या भौगोलिक परिक्षेत्रामध्ये डॅश डॅशच्या सहाय्याने परिणामकारकरित्या सोडले जातात. कम्युनिकेशन सॅटेलाइट्स. ज्या नेटवर्क टोपोलॉजीमध्ये मध्यवर्ती संगणकाशिवाय संगणक वर्तुळाकार जोडलेले असतात त्याला डॅश डॅश म्हणतात. 49 दुसरा रिंग.
ICEGOV या डिजिटल इंडिया मुवमेंटचा अर्थ डॅश डॅश आहे. तिसरा, इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन थेअरी अँड प्रॅक्टिस ऑफ इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स. VSAT या लघु शब्दावलीचे पूर्ण रूप कोणते? 51वा चौथा, व्हेरी स्मॉल अपर्चर टर्मिनल. क्वेश्चन नंबर 52, ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते? क्वेश्चन नंबर 52, पहिला SMTP. माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात टर्मिनल्स याचा नेमका अर्थबोध खालीलपैकी कशाने होतो? क्वेश्चन नंबर 53, तिसरा, कोणते इनपुट आउटपुट क्षम उपकरण? बॉस या शब्दावलीने ओळखली जाणारी भारत ऑपरेटिंग सिस्टीम सोल्यूशन ही? क्वेश्चन नंबर 54, तिसरा, वरीलपैकी सर्व. एक भारतीय ऑपरेटिंग सिस्टीम आहे. GNU लिनक्सचे भारतातील वितरण आहे. मर्यादित कालावधीपुरते वापरण्यास मोफत पुरवलेल्या सॉफ्टवेअरला काय संबोधले जाते? 55वा, पहिला, शेअरवेअर. क्वेश्चन नंबर 56, पुढीलपैकी योग्य विधाने निवडा. क्वेश्चन नंबर 56 पहिला, विधान A चुकीचे असून B बरोबर आहे. A. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण या कायद्याअंतर्गत कौटुंबिक नातेसंबंधच्या अर्थामध्ये दत्तक मुलाचा समावेश होत नाही. B. वरीलप्रमाणे कौटुंबिक हिंसाचार या संज्ञेच्या व्याख्येमध्ये भावनिक आणि आर्थिक अत्याचाराचा समावेश होतो. क्वेश्चन नंबर 27, नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 मधील कलम 6 अन्वये सामान्य व्यवहार क्रमानुसार अन्य व्यक्तींना ज्या वेळी व ज्या ठिकाणी आणि ज्या अटींवर व शर्तींवर माल विकला जातो किंवा सेवा उपलब्ध करून दिल्या जातात त्यावेळी व त्याच ठिकाणी आणि त्याच अटींवर व शर्तींवर एखाद्या व्यक्तीला अस्पृश्यतेच्या कारणावरून असा माल विकण्याचे किंवा अशी सेवा उपलब्ध करून देण्याचे जो कोणी नाकारील तो कमीत कमी डॅश डॅश व जास्तीत जास्त डॅश डॅश इतक्या मुदतीच्या कारावास व कमीत कमी डॅश डॅश व जास्तीत जास्त डॅश डॅश अशा द्रव्यदंडासही पात्र होईल. क्वेश्चन नंबर 57, दुसरा, 1 महिना, 6 महिने, 100 रुपये, 500 रुपये. श्रीयुत अ यांनी जो आपल्या मुलीशी विवाह करेल त्याला अर्धी संपत्ती देण्यात येईल अशी वर्तमानपत्रात जाहिरात दिली. वरील विधानाच्या संदर्भात खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. क्वेश्चन नंबर 58 आहे ऑप्शन नंबर दुसरा, वरीलप्रमाणे जाहिरात देणे हा दंडनीय अपराध आहे. क्वेश्चन नंबर 59, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियमातील कोणत्या तरतुदीनुसार फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 438चा वापर सदर अधिनियमाअंतर्गत गुन्हा केलेल्या व्यक्तीस करता येणार नाही? 59वा दुसरा, कलम 18. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार मातृत्व सहाय्य देण्याची तरतूद करण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत? क्वेश्चन नंबर 60 तिसरा, कलम 42. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 2 नुसार हुंडा म्हणजे हुंडा प्रतिबंधक कायदा कलम 2 मध्ये सांगितले आहे तो? क्वेश्चन नंबर 61 दुसरा, 1961. केंद्र किंवा राज्य सरकारकडून सद्भावपूर्वक करण्यात आलेल्या कारवाईला कोणत्या कलमाद्वारे संरक्षण देण्यात आले आहे? 62 कॅन्सल. क्वेश्चन नंबर 63, नागरी हक्क संरक्षण अधिनियमांच्या 1955 तरतुदीनुसार खालील विधानांपैकी योग्य विधान निवडा. 63 पहिला, ए विधान असत्य असून बी सत्य आहे. बी, वरील ए या कायद्या 1955 अंतर्गत असलेली सामुदायिक दंडाची तरतूद आता रद्द करण्यात आली आहे. बी, वरील कायदा हा काही वेगळ्याच नावाने संमत करण्यात आला होता. क्वेश्चन नंबर 64, हुंडा प्रतिबंधक कायद्यातील कलम 3 नुसार कोणतीही व्यक्ती हुंडा देत किंवा घेत असेल किंवा प्रोत्साहन देत असेल तर त्याला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते जी डॅश डॅशपेक्षा कमी नसेल किंवा दंड होऊ शकतो 5 वर्षांपेक्षा. जो डॅश डॅश किंवा हुंड्याची रक्कम यापेक्षा जास्त असेल ती रक्कम रुपये 15,000. क्वेश्चन नंबर 65,
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम 1989 मधील कलम 2 क नुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या शब्दप्रयोगांना संविधानाच्या अनुच्छेद 366 चे अनुक्रमे खंड डॅश डॅश व डॅश डॅश यांमध्ये त्यांना जे अर्थ नेमून दिलेले आहेत तेच अर्थ या अधिनियमात असतील. क्वेश्चन नंबर 65 वा तिसरा 24-25. संयुक्त राष्ट्र संघटनेने मानवी हक्कांच्या जाहीरनाम्याची घोषणा जागतिक स्तरावर कोणत्या दिवशी केली? क्वेश्चन नंबर 66 वा दुसरा 10 डिसेंबर 1948. मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 मधील कलम 19 हे डॅश डॅशशी संबंधित आहे. सशस्त्र दलाच्या संबंधातील कार्यपद्धती. मानवी हक्काच्या संदर्भात खालीलपैकी कोणता हक्क विकासाभिमुख आहे? 69 वा तिसरा सशक्त पर्यावरण असण्याचा अधिकार. कौटुंबिक हिंसाचार हा मानवी हक्कांची बाब आहे असे खालीलपैकी कशामध्ये निर्भीतपणे मान्य केले आहे? 69 वा चौथा वरील सर्व. व्हिएन्ना ॲकॉर्ड 1994, द बेजिंग डिक्लेरेशन, द प्लॅटफॉर्म फॉर ॲक्शन. क्वेश्चन नंबर 70. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम 1989 यास राष्ट्रपतींची संमती दिनांक डॅश डॅश सप्टेंबर 11, 1989 रोजी मिळाली. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 मधील कलम 2 अनुसार नागरी हक्क याचा अर्थ संविधानाच्या डॅश डॅशद्वारे अस्पृश्यता नष्ट केल्याकारणाने एखाद्या व्यक्तीला उपार्जित होणारा कोणताही हक्क असा आहे. 71 वा दुसरा अनुच्छेद 17. एखादी व्यक्ती जी अपराध करू शकते अशा व्यक्तीविरुद्ध विशेष न्यायालयाला डॅश डॅश आदेश पारित करण्याचा अधिकार आहे. 72 वा तिसरा हद्दपारी. क्वेश्चन नंबर 73. पुढील शब्द कोणाचे आहेत? मानवी हक्क हे व्यक्तीच्या सामाजिक जीवनाचे असे रंग आहे की ज्याच्याशिवाय कोणतीही व्यक्ती स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकत नाही. 73 वा पहिला प्रो हेरॉल्ड जेलस्की. क्वेश्चन नंबर 74. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 मध्ये डॅश डॅश याकरता शिक्षेची तरतूद आहे. चौथा वरीलपैकी सर्व. व्यक्तीला इस्पितळात दाखल करून घेण्यास नाकारणे, वस्तूंची विक्री करण्यास किंवा सेवा पुरवण्यास नाकारणे, अस्पृश्यतेवरून उत्पन्न होणारे इतर अपराध. क्वेश्चन नंबर 75. मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 कलम 2 ई नुसार मानवी हक्क न्यायालय म्हणजे डॅश डॅश नुसार स्थापन करण्यात आलेली मानवी हक्क न्यायालये होय. दुसरा कलम 30. मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कोणत्या प्रकरणात गुन्हा व शिक्षा या संदर्भात तरतूद केली आहे? चौथा प्रकरण 7. 77. फौजदारी प्रक्रिया संहितेतील डॅश डॅश अन्वये अटक आरोपींची वैद्यकीय तपासणी पोलीस अधिकाऱ्यांच्या विनंतीने करण्याची तरतूद आहे. 77 वा पहिला कलम 53. क्वेश्चन नंबर 78. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतीय पुरावा कायदा लागू होत नाही? 78 वा तिसरा लवादा पुढील कार्यवाहींना. बाकीचे ऑप्शन होते लष्करी न्यायालय, कोणत्याही न्यायालयातील किंवा न्यायालयापुढील सर्व न्यायिक कार्यवाहींना, भूसेना अधिनियम याखाली भरवलेल्या लष्करी न्यायालयाहून अन्य. क्वेश्चन नंबर 79. प्रलोभन, धमकी किंवा वचन याद्वारे मिळवलेली कबुली जबाब फौजदारी कार्यवाहीत असंबद्ध असतो. याबाबत भारतीय साक्षी पुरावा अधिनियमाच्या कोणत्या तरतुदीमध्ये उल्लेख केला आहे? 79 चा पहिला कलम 24. मुंबई पोलीस अधिनियम अंतर्गत खालीलपैकी कोणाविरुद्ध तडीपारीचा आदेश काढता येतो? 80 वा तिसरा. ए आणि डी. ए. समाजविघातक कृत्य करून अशांतता पसरवू शकेल अशी व्यक्ती. डी. साथीचा रोग झालेली व्यक्ती जिच्या वास्तव्यामुळे रोग पसरून लोकांच्या आरोग्यास बाधा येऊ शकेल. क्वेश्चन नंबर 81.
मुंबई पोलीस अधिनियमातील कलम डॅश डॅशमध्ये ज्या क्षेत्रातून व्यक्तीस निघून जाण्याचा आदेश देण्यात आला त्या क्षेत्रात परत येण्याची तात्पुरती परवानगी देण्याची तरतूद आहे. 81वा तिसरा 63 कलम 63. क्वेश्चन नंबर 82. भारतीय दंड संहितेतील कलम 298 अन्वये एखाद्या व्यक्तीला त्याच्या धार्मिक भावना दुखावण्याकरता काही अपशब्द वापरणे, अगर काही वस्तू दाखवणे किंवा हावभाव करणे हा व्यक्तिगत गुन्हा असून त्याकरता डॅश डॅशपर्यंत कैद अगर दंड अगर दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तिसरा 1 वर्ष. मुंबई पोलीस अधिनियमच्या कलम 66 मध्ये डॅश डॅशबाबत सांगितले आहे. दुसरा लोकांसंबंधीची पोलीस अधिकाऱ्यांची कर्तव्ये. मुंबई पोलीस अधिनियमातील कलम डॅश डॅशमध्ये ज्यादा पोलिसांच्या खर्चाची व बेकायदेशीर जमावाने केलेल्या नुकसानीची भरपाईची प्रमाणशीर वसुली करण्याबाबत तरतूद आहे. 84वा तिसरा 54. क्वेश्चन नंबर 85. मुंबई पोलीस अधिनियम 1951 डॅश डॅश येथे लागू होतो. 85वा चौथा संपूर्ण महाराष्ट्र राज्य. खालीलपैकी कोणता विषय मुंबई पोलीस अधिनियमातील पोलीस विनिमय कलम 44 मध्ये समाविष्ट होतो? 86वा दुसरा मोकाट कुत्र्यांचा नाश करणे. क्वेश्चन नंबर 87. मृत्यूपूर्व जबाब हा डॅश डॅश पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतो. 88वा कॅन्सल आहे. 88. महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च पोलीस प्रशिक्षण संस्था कोठे आहे? चौथा नाशिक. कलम 55 नुसार पारित केलेला तडीपारीचा आदेश किती काळापर्यंत अंमलात राहू शकतो? 89 दुसरा 2 वर्ष. क्वेश्चन नंबर 90. मुंबई पोलीस अधिनियम कलम 17 अन्वये कोणत्याही जिल्ह्याचा अधीक्षक व जिल्ह्याचे पोलीस दलही डॅश डॅश नियंत्रणाखाली असतील? चौथा जिल्हा न्याय दंडाधिकारी. क्वेश्चन नंबर 91. फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम डॅश डॅशने प्रथम माहिती अहवाल लिहून घेण्याची पद्धत दिलेली आहे? 91वा चौथा 154. ब ने जो गुन्हा केलेला आहे असे अ म्हणतो त्याबद्दल ब ला शिक्षा करण्यात येत आहे असा न्याय निर्णय दिला जातो असे अ न्यायालयास आवाहन करतो. ब ने गुन्हा केलेला आहे असे खालीलपैकी कोणी साबित केले पाहिजे? 92वा दुसरा अ. विधिग्राह्य वैवाहिक जीवनाच्या कोणत्या काळात एखाद्या बाळाचा जन्म झाल्यास ते अपत्य औरस आहे हे सिद्ध होईल? दुसरा विवाहाच्या विच्छेदनानंतर 280 दिवसात. क्वेश्चन नंबर 84. फौजदारी प्रक्रिया संहिता डॅश डॅश नुसार पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याला ठाण्याच्या हद्दीत आत असलेल्या कोणत्याही स्थळी खोटी असलेली कोणतीही वजने, मापे किंवा वजन करण्याची साधने तपासणी करण्यासाठी किंवा त्यांचे झडती घेण्यासाठी वॉरंटशिवाय तेथे प्रवेश करता येईल? क्वेश्चन नंबर 94 पहिला कलम 153 1. क्वेश्चन नंबर 95. मुंबई पोलीस अधिनियम कलम 211 अन्वये पोलीस अधिकारी या संज्ञेचा अर्थ या अधिनियमान्वये नेमलेली किंवा नेमली असल्याची समजण्यात येणारी पोलीस दलातील कोणतीही व्यक्ती असा होतो. आणि ती कलम डॅश डॅश किंवा डॅश डॅश अन्वये नेमलेला विशेष पोलीस अधिकारी किंवा अप्पर पोलीस अधिकारी यांचा समावेश होतो. 95 पहिला 21-22. खालीलपैकी कोणत्या न्यायालयास मृत्यूची किंवा आजीव कारावासाची किंवा 7 वर्षांहून अधिक मुदतीच्या कारावासाची शिक्षाखेरीज कायद्याद्वारे प्राधिकृत केलेली कोणतीही शिक्षा देण्याचा अधिकार आहे? 96 कॅन्सल आहे. 97. जिचा मृत्यू घडून आला ती व्यक्ती डॅश डॅश वयावरील असून तिने स्वतःच्या संमतीने मृत्यू पत्करला असेल किंवा मृत्यूचा धोका पत्करला असेल तर सदोष मनुष्य व डॅश डॅश हा खून होत नाही. 97 चौथा 18 वर्ष. क्वेश्चन नंबर 98. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 108 प्रमाणे कार्यकारी दंडाधिकारी एखाद्या व्यक्तीकडून चांगल्या वागणुकीसाठी किती कालावधीकरता बंधपत्र घेऊ शकतो?
98 व तिसरा जास्तीत जास्त 1 वर्ष. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या तरतुदीनुसार जेव्हा एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला वॉरंटशिवाय अटक करण्याचे अधिकार असतात तेव्हा त्या अपराधाला काय म्हणतात? 99 व तिसरा दखलपात्र अपराध. क्वेश्चन नंबर 100. सार्वजनिक ठिकाणी रहदारीच्या नियमनासाठी व सुव्यवस्था राखण्यासाठी नियम करण्याचा अधिकार डॅश डॅश यांना प्रदान केला आहे. 100वा पहिला आयुक्त.